स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. परवा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. महालक्ष्मीचं उद्यापन आपल्याला करायचं आहे. आता काय झालं ना की प्रत्येकाला महालक्ष्मीचं व्रत केलं तर काहींनी फक्त उपवास केला, मांडणी नाही केली, तर काहींनी मांडणी केली, उपवास नाही केला. प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेप्रमाणे आता लक्ष्मीचे जे काही त्यांना गुरुवार करायला भेटले, अगदी तिसरा किंवा चौथा नाही तर मग पहिला तिसरा ज्या पद्धतीने त्यांना करता आला तर त्यांनी ते केलं. माता लक्ष्मीच्या व्रताची सांगता करायची आहे. आपण उद्यापन करत असतो. बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच ठिकाणी असं घडलं की जो नारळ होता ना, मग माता लक्ष्मीसाठी चारही गुरुवारी आपण एक नारळ ठेवत होतो. मग त्या नारळाचं काय करायचं, किंवा मग ताई आमच्या त्या नारळाला तडा गेला आहे. आता जर तुमच्या नारळाला तडा गेला असेल तर मग तो नारळ तुम्ही विसर्जन करावं आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही नवीन नारळ घेऊ शकता. आणि उद्यापन झाल्यावर अगदीच म्हणजे तुम्ही शुक्रवारी उद्यापन झालं की मग ते नारळ तुम्ही फोडून आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचा प्रसाद म्हणून खाऊ शकता. त्याच्याबरोबर जी सुपारी ठेवली होती, मग कलशामध्ये जी सुपारी आपण ठेवतो ना, तर ती जी सुपारी आहे ना, तर ती तुम्ही कुठल्या पण पूजेसाठी, मांडणीसाठी नंतर जेव्हा आपण कलशाची स्थापना करतो तर तेव्हा ती ₹1 आणि सुपारी मग तुम्ही वापरू शकता. आणि ₹1 म्हणजे ते तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्ही ठेवू शकता. पण जी सुपारी आहे ना, तर मग दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही मांडणी करता येईल ना, तर तेव्हा ती तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला त्या नारळाचं सांगितलेलं आहे ना, तर ते उद्यापन झाल्यावर म्हणजे शुक्रवारी तुम्ही अगदी ते नारळ फोडून खाऊ शकता. ज्यांची इच्छा आहे की ताई अमावस्या आहे मग नारळ फोडू का, ज्यांची इच्छा नसेल तर त्यांनी शुक्रवार शनिवार जाऊन द्यावा आणि मग तुम्ही रविवारी वगैरे नारळ फोडून खाऊ शकता. त्याचं गोडाधोडाचं करावं आणि तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी खाऊ शकता. बऱ्याच महिलांना ना उद्यापन करणं शक्य होणार नाही आहे किंवा हो ना, ज्यांनी गुरुवारच केले नाही आहेत, पण आपलं असतं ना की काही कारणांमुळे मला गुरुवार करायला मिळाले नाही, मग तुम्ही शेवटच्या गुरुवारी सगळ्याची भरपाई तुम्ही करू शकता. काय करू शकता, तर या शेवटच्या गुरुवार आहे ना, तर मग या दिवशी अर्थात माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची पण सेवा म्हणजेच तुम्ही सत्यनारायण करू शकता. ज्यांना संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात काही करणं शक्य झालं नाही तर त्यांनी या मार्गशीर्षच्या गुरुवारी म्हणजेच परवा ज्या काही सेवा सांगते आहे ना, तर तेवढा यथाशक्ती यथाभक्ती करण्याचा प्रयत्न करा, जेवढं होईल तेवढं. कारण महिनाभर काहीच केलं नाही तर तो एक दिवस आहे ना की आपण ज्या काही सेवा आपल्याकडून राहिलेल्या आहेत तर त्याची भरपाई आपण करू शकतो. तर नक्कीच तुम्ही सत्यनारायण करू शकता. तर पहिला दुसरा तिसरा गुरुवार नाही करणं शक्य झालं किंवा मग काही अडचणीमुळे आम्ही नाही केला, मग अशा वेळीसुद्धा तुम्ही चौथ्या गुरुवारी मांडणी करू शकता. तुम्ही उद्यापनसुद्धा करू शकता. आता उद्यापन करणं म्हणजे काय की त्या व्रताची सांगता करायची असते. मग ताई आम्ही जर पहिला दुसरा तिसरा गुरुवारच झाला नाही आहे, मग तुम्ही मांडणी करू शकता आणि 1, 2, 5, 7 सवासणी असेल तर मग तेवढ्यांना जेवू घालू शकता किंवा मग कुमारिकासुद्धा बोलवून तुम्ही जेवण घालू शकता. बऱ्याच वेळा अशा पण कमेंट आल्या की ताई आमच्याकडे एकही बाई येत नाही, आमच्याकडे एकही कुमारिका येत नाही, मग काय करायचं. मग जर तुम्ही जिथे कामाला जाताना अगदी मग आपली एखादी मैत्रीण असते ना, शेजारच्या मावशी असेल तर कोणीतरी असेलच ना ज्या तुमच्या घरी येतील आणि त्यांचं मग तुम्ही मानपान करावा. अगदी एक बाई आली तरी चालेल. कारण बऱ्याच कमेंट अशा आल्या की अगं बाई कोणी येतच नाही, मग काय करायचं. मग अशा वेळेस अगदी मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही यथाशक्ती तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही दान करू शकता. तिथे सवासणी असेल मग त्यांची तुम्ही ओटी भरू शकता. पण आपलं असतं ना की नाही माझ्या घरात एक तरी सवासणी आली पाहिजे, मग तिथे कामाच्या ठिकाणी तिथे पण तुम्ही जाऊन करू शकता. नाहीतर माझ्याकडे एखादी सवासणी येईल आणि माझ्या दारापर्यंत असं बघा, आणि मग ती मैत्रीण एक तरी बाई असतेच ना, हो एखादी स्त्री असते ना, मग कोणीतरी असतंच ना, मग आपलं मग त्यांना बोलवा आणि तुम्ही मांडणी केल्यावर त्या बाईची त्या स्त्रीची, आता मी सवासणी नाही म्हणत बरं का, एखादी स्त्री, कारण परत असतं ना की मग सवासणी आणि विधवा असं काहीच भेदभाव करायचा नाही. तर ती तुम्हाला स्त्री मिळाली तर तुम्ही त्यांना बोलवू शकता आणि मग त्यांचा तुम्ही आदर सत्कार करू शकता. आता अगदी मार्गशीर्ष महिन्यात काहीच करायला जमलं नाही तर त्यांनी नक्कीच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. ज्या काही सेवा मी सांगत आहे तर लवंगाचं अर्चन, माता लक्ष्मीच्या चरणांवर तुम्ही लवंगाचं अर्चन करू शकता. ज्यांना पहिला दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी करणं शक्य झालं नाही तर ते करू शकतात, किंवा ज्यांनी केलेलं आहे तर ते सुद्धा आता करू शकतात. तर दुसरं येतं की कुंकू अर्चन, तर कुंकुम अर्चन करायचं आहे. कुंकवाने अभिषेक माता लक्ष्मीला करायचा आहे. मग तुम्ही श्रीयंत्रावर करा, माता लक्ष्मीच्या फोटोवर करा किंवा टाकावर तुमच्या घरात उपलब्ध आहे तर त्याच्यावर तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे. 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायला विसरू नका. खूप सुंदर सेवा आहे. तर काहीच करणं शक्य झालं नाही तर त्यांनी हे आवर्जून करावं, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं. मग तुम्ही दिवसभरात टप्प्याटप्प्यात ही सेवा केली तरी चालेल.
तर एका बैठकीत करावं असं नाही आहे. तर एक वेळा तरी कमीत कमी श्रीसूक्तम म्हणावं. ज्या घरात दररोज श्रीसूक्तमचं पठण केलं, घरात माता लक्ष्मी साई स्वरूपात वास करते. श्रीसूक्तम माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. एकदा म्हणा, 3दा म्हणा, 5दा म्हणा, 16 वेळा म्हणा, तर तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे. माता लक्ष्मीचा बीज मंत्र श्री ओम श्रीम नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हे तुम्ही एक माळ 11 वेळा 51 वेळा तुम्ही पठण करू शकता. किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा मंत्रजप करू शकता. किंवा ओम श्री नमः या मंत्राचा मंत्रजप केला तरी हरकत नाही. जे तुम्हाला जमेल, जसं तुम्हाला जमेल तसं सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता हे करून झाल्यावर व्यंकटेश स्तोत्रम आवर्जून माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या घरात अगदी दिवसभरात नाही जमलं तर विष्णू सहस्त्रनाम हळू आवाजात लावून द्या. कमीत कमी तुम्ही श्रवण तरी करा. पठण केलं तर खूपच चांगलं आहे. किंवा भगवान विष्णूंची सेवामध्ये एक येते तर ती विष्णू सहस्त्रनामावली ते पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्रम 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा तुम्ही पठण करू शकता. जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. कारण कोणाकडून किती सेवा करून घ्यायची हे परमेश्वराने ऑलरेडी ठरवलेलं असतं. करता करविता तेच असतात. आपण फक्त निमित्त मात्र असतो. पण महिनाभरात काहीच करायला जमलं नाही तर हा दिवस आहे ना, तर भरपूर सेवा करा. जसं जमेल तसं एका बैठकीत केलं तरी हरकत नाही किंवा थोडं केलं तरी चालतं. नक्कीच आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तुमच्या घरात एक येणारी स्त्री ही लक्ष्मी स्वरूप आपल्या घरात आलेली आहे. त्या पद्धतीने तिचा मान सन्मान करावा. जर कुमारिका जेवायला घालणार असाल किंवा कुमारिकांना जर तुम्ही बोलवत असाल तर अर्थात मग त्यांना ज्या गोष्टी आवडतात मग तुम्ही रुमाल देऊ शकता, मेहंदीचा कोन देऊ शकता किंवा गजरा. एखाद्या मुलीला ज्या काही गोष्टी आवडतात त्याच्यामध्ये येतं, मग तो बेल्ट येतो, क्लिप येते. जसं काही तुम्हाला देणं शक्य होईल तसं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. काहीतरी त्यांना गोडाधोडाचं द्या, एखादं फळ द्या. या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण सेवा मांडणी तुम्ही करताय ना, माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे, तिला सुगंध प्रिय आहे, तिला सुशोभीकरण पण आवडतं. पण या पलीकडे पण माझ्याकडे जेवढं सामान आहे तेवढ्यात मला सेवा करायची आहे. कोणाकडे काय आहे, याच्याकडे आहे, मग त्याच्यापेक्षा माझ्याकडे जे काही आहे तर त्याच्यात मला सेवा करायची आहे. आणि नक्कीच अगदी नाही काही करता आलं तर या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये लग्न कार्य आहे किंवा सुखदुःख चालू असतात, तर तेही नाही करता आलं तर नक्कीच तुम्ही या गुरुवारी ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. आणि जेवढं जमेल तर तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. उद्यापन ताई, मला मासिक धर्म आलेला आहे, मी मुलीकडून उद्यापन करू शकते का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. ताई, मला मासिक धर्म आहे, तर मिस्टरांनी मांडणी केली आणि मग मुलींनी उद्यापन केलं तर चालतं का? तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.